संकट तुम्हाला संपवत कधीच नसतात. अहो, ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींनी बसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे, त्या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू छत्रपतींनी केलंय. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होतं? अरुण नरके फाउंडेशन आज कित्येक तरुणांच्या बाबतीत ती भूमिका घेत आहे, शाहूंचा तो वारसा चालवतं, ही कौतुकाची बाब आहे. काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे? बाबासाहेब आंबेडकरांची कुठली परिस्थिती होती? उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं. आमच्या विनायकजींना माहित असेल, अनेकांना माहित असेल, बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं. या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि 5वीच्या वर्गातले बाबासाहेब उमऱ्याच्या बाहेर बसलेले आहेत, सगळी वर्ग मुलं उमऱ्याच्या आत बसलेली आहेत आणि इन्स्पेक्शनसाठी आलेले अधिकारी वर्गातल्या पोरांना प्रश्न विचारायचे, एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही. उमऱ्याच्या बाहेर बसलेलं 5वीच्या वर्गातलं हे पोरग हात करायचं प्रत्येक प्रश्नाला आणि सांगायचं मी देतो साहेब उत्तर. आणि अधिकारी म्हणायचे, शिक्षकाला म्हणायचं, अहो तुमच्या शाळेची लाज या उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोरानं राखली, आत बसले एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही. बाळा काय नाव तुझं? आणि बाबासाहेब इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं, साहेब मला भिवा म्हणतात, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. आणि मग अधिकारी म्हणायचे, बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस, पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. बाबासाहेब म्हणायचे, साहेब विचारा, काही हरकत नाही. आणि अधिकारी म्हणायचे, सांग भिवा. अधिकारी म्हणायचे